हाल हाल चेक हाल आता सुरू हाल हाल प्लॉट हाल हाल चेक तर मंडळी नमस्कार नमस्कार गणपती बाप्पा मंगल मूर्ती बघा थोडासा माहोल तयार करूया दिव्याच्या साथीला एका कापसाची वाट पाहिजे दिव्याच्या साथीला एका कापसाची वाट पाहिजे चंद्राच्या साथीला अशेक काळोखी रात पाहिजे शक्ती तुला काळजी तुला बघण्यासाठी सच्चा कला प्रेमी कोकणी जात पाहिजे आणि आम्हा दोन्ही कलाकारांना तुमचं मनोरंजन करण्यासाठी टाळ्याची साथ पाहिजे टाळ्याची साथ पाहिजे काय झालंय आजची बायको पण खेळची नवरा पण खेळचा आहे बायको संसार किती करते बघूया आजच्या रात्रीला 3 तासापुरता संसार केला तर ठीक नाही तर सकाळी ऑन दी स्पॉट घटस्फोट 11:30ला बुवानी बरोबर रंगमंचाचा ताबा घेतला 11:30 वाजता बरोबर रंगमंचाचा ताबा घेतला 11:15 वाजता संकर झाला 11:30 वाजता बुवा आले 12:45 वाजता बॉल संपवली बारीक 2.5 तास बारीक केली बुवा रसिक बाप मी 1.5 तास काढणारच नाहीये जेवढं फक्त बुवा बोलले त्याच्यावर उत्तर देणार त्या अगोदर देवाला आळवून गणाला नमवून गवळीपासून बुवांचे असते असतील सुरुवात करूया हिरे प्रकाश पसरे नेत्री तोड हिरे प्रकाश पसरे अंतर्त्या साजिरे पाठाशे दूर पाजरे वरे वरवे दुर्वांकुरा चेतो चित्त विरे मनोरथ पुरे देखोनी चित्ता हरे आणि गोसा विष्णुच वासुदेव त्या मोरेश्वरा
रसिकांना विनंती आहे की आवाज प्लेयर तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही? आवाज पोहोचतोय का? की थोडा जाड वाटलाय आवाज? दादा जरा चार थोडस हा संगीत कमी ठेवू हा असं सांगा. ठीक आहे आकाश तुम्ही मास्टर आहात. ओके तर आजच्या शुभ दिनी आजचा दिवस दसरा संपन्न झालेला आहे. विचारांचं सोनं आपण जोडलेलं आहे मंडळी. विचारांची देवाणघेवाण कशी काय असते आम्ही पावन तुम्हाला काय सांगावं. आपण सर्व जाणकार तज्ञ आहात ज्ञानी आहात आणि तुमच्या पुढे आजार पावन कला सादर करत आहे आणि जी कला सादर करण्यास संधी दिली त्याचे आयोजक मंडळी श्री केदारनाथ वागेश्वरी देवस्थान विकास संस्था कोकरे चौथाई च्या विद्यमानाने आम्हा दोन्ही शाहिरांना ही संधी दिली. प्रथम तुमचे आभार ऋणी आहोत. कारण खेळ असू द्या चिपळूण संगमेश्वर राजापूर अखंड कोकण असू द्या या संगमेश्वरामध्ये या कला गुणांनी नटलेला संगमेश्वर तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये मोठमोठे शाहीर नावारूपाला आलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या चरणाशी हा कार्यक्रम ठेवणार आहे. आणि आम्ही सुद्धा दोन्ही शाहीर छोटे आहोत. मी छोटा आहे कारण कोणी पहिलाच सांगितलंय की तुमच्या आशीर्वादाने हा ऋषीभाव मोठा झालाय पण मी अजून मोठा झालेलो नाही. मी अजून शिकत आहे. बुवा पहिलीमध्ये गेल्यात मी बालवाडीमध्ये आहे. आई गिरवतोय इथून सुरुवात आहे. मी माझा मोठा करायला इथे कोणी बैल किंवा रेडा नाही. झोपी करायला इथे कोणी बैल किंवा रेडा नाही. बुवा मला वाटतं या बुवाचा अभ्यास तोकडा आहे कारण बुवा शिकून घ्या. बुवा ऐकून घ्या हा शक्ती विरोधात झगडा आहे. शक्ती विरोधात झगडा आहे बुवा. ही झोपी नाही म्हणाली हा साप आहे. मग मी वाट उघडती करणार पण झोपी करून नाही साप का करून बुवा तो कसा तो नीट तुम्ही ऐका. आणि बोलतात जिथं जिथं बोलले स्तवनाच्या अगोदर गणाच्या अगोदर गणाच्या अगोदर बोलणार आहे त्या अगोदर ह्या देवाला म्हणतात योगेश बुवा पुरुषाची बाजू आहे ऋषी बुवा बाईची बाजू आहे. तर योगेश बुवानी वागेश्वरी गायची नाही केदारनाथ गायचा पण ह्या आम्हाला शिकवणार काळजी शेंबडेवर आम्हाला शिकवणार. हे आम्हाला शिकवणार काळजी शेंबडेवर आम्हाला नाव शिकवणार. बुवा माझ्या मर्जीचा बुवा मालक मी तुमचा नोकर नाही आहे. काय गायचं ते म्हणजे देणार ते चांगलंच देणार. आज या ठिकाणी माझे संगीतकार ज्याने मला ही कला शिकवली मला कलेमध्ये मोठं केलं छोटा आहे छोटं केलं मोठं केलं ते माझे प्रमोद पालकर तुम्हाला माझा मानाचा मुजरा. त्यानंतर जे ह्या नमनामध्ये असतो या सुद्धा माझा मानाचा मुद्रा. शाहीर म्हणून जन्म आलो याचा मला अभिमान आहे. शाहीर म्हणून जन्म आलो शाहीर म्हणून जन्म आलो याचा मला अभिमान आहे. आणि रसिक माया बाबा
तुझ्या भक्तीत लीन होऊन तुझे मी ते स्मरण करीतो आणि तुला हृदय मंदिर साठवूया तुझे मी पूजन करीतो। केदारनाथाला स्तवन करतोय।
शंभूराजू घराण्याचा रामचंद्र घाणेकर बुवांचा आवडला असेल तर टाळ्या. आता हे डाळिंबशी ठेवून हे मोठे काय ठण लावतायत. यांनी कुठला गड जिंकलाय, कुठला अफजलखान मारलाय, हे दाढी ठेवली नाही. सांगा बुवा, तुम्ही अफजलखान मारलाय का? अफजलखान तुम्ही मारला असेल तर मी तुमच्या चरणीवर लोटांगण घालेन. तुम्ही मला काय बोलता ते बुवा बोला. आणि म्हणतात गणामध्ये बुवाची माझी पहिली झोंबी आहे. झाले त्याला विषय. बुवाला करतो मुजरा, दुसऱ्या बारी काय बोला तर घालील गजरा. आता ही बाई मी बापी, आता गजरा घालणार कोण कुणाला? मी नवरा केला मग हिला गजरा घालणार. बुवा बुवा, माझ्यापेक्षा कमीत कमी 10 वर्ष तुम्ही लहान असाल तरी पण शाहीने मुजरा करून तुम्हाला आवज आवज करतोय, आवज आवज करतोय बघा. म्हणून काय म्हणतोय बुवा, काय मला बोलले माझ्या डोक्यात घालील गजरा. बाई, बायको, ए पप्पे, ए चिमणे, गजरा तुझा तुलाच ठेव. म्हणून काय म्हणतोय बुवा करतोय मानाचा मुजरा.
आज मला बुवानी पुरुष बाई बनवले गजरा घाटत मला म्हणून म्हणतोय बुवा बुवा न करतोय मानाचा मुजरा ऋषी बुवा दुसऱ्या बारीत काय बोला तुमचा फडकन साजरा असा योगी माझा नाटक आहे तो खतरा म्हणून म्हणतोय अरे वा आय लव्ह यू आकाश दादा आय लव्ह यू तुम्हाला चला गोळती गण बोन जा सुंदर अरे लाल दुपट्टा जसे लाल दुपट्टा उड़ गया रे तेरा हवा के झोंके से ही कोणी चाळ वो म्हणतात आठवण येते श्री गणेशा या सारे भक्तजना अरे ओढ लागली तुझी बाप्पा माझ्या भोळ्या मना तू बसतास काळजाच्या खणा आता काळजाला थोडं कुठे कुठे लपले ते बघायला लागतील मला पहिले बाळ गौरीच्या श्रीगणा आता बघा हे शक्तीवाले काय म्हणतात बघा यांचे गुरुशी मी बरोबर माझे स्नेह चांगले मित्र सचिन कदम हे सुद्धा म्हणतात की तुरेवाल्याने घराची काळ द्यायची नाही हे सुद्धा तेच बोलायचे असं बोलतात की योगेश भाऊने माझ्या घराला कापून दाखवायची पण बोलती तोंड तुम्ही एक की दोन तोंडे एकीकडे बोलतो की अरे पुढच्या वर्षी लवकर येना अरे तू देवा घराला लागली आस पणाला लागली आस पणाला पाहण्या हे श्री देवाला नाही वाजवायचं उगाच आपल्या मोठी काढायची नाही पब्लिकनी कंटाळले थोडे दोन मोठी काढले आपल्याला काय आता आपल्याकडे जायचंय बघा गणामध्ये सुद्धा समाज प्रबोधन करतोय विसर्जन मूर्तीचं झालंय पण देवाचं विसर्जन आपण कधी करू शकत नाही एखादा माणूस जरी अंत झाला माणसाचा आपण त्याच्या शरीराचा विनाश म्हणजे आपण त्याला अग्नी देतो शरीराला पण त्याच्या आत्म्याला आपण शांती दिलेली नाही म्हणून बुवा गणामध्ये विषय काय करतोय लक्ष असू द्या या संसार सागरात गणेशा तुझे मी नाम वेचिले गायन करताना रसिकांच्या मनामध्ये रुजलं पाहिजे ह्या करीन चालत नाही ओरडून रंगमंच आहे रंगमंचावरती येताना डोक्याला कफन बांधून यायचं मरण कधी येईल सांगता येत नाही म्हणून काय म्हणतोय या संसार सागरात गणेशा तुझे मी नाम वेचिले आणि तुझे दर्शन होता जरी देवा माझ्या जीवनाचे मी सुख पाहिले सत्याची वाट चुकलो तर मोक्षाचे मार्ग तूच दाविले मोरे माऊली सत्याची वाट चुकलो तर मोक्षाचे मार्ग तूच दाविले आणि म्हणून शुभ कार्य रब्बी श्री गणा तुझीच पहिली गीत गा आली तर गाण्याची ताल द्यायची देवा तुझला आळविताना येते स्फूर्ती ही माझ्या मना गीत गाता नाचताना रंग येईना तुझ्या विना मुशिकावर बळी सुनियावे भक्ताला तू दर्शन द्यावे मुशिकावर बळी सुनियावे भक्ताला दर्शन द्यावे आणि दिवसा
डोली भरली दिवसा आवानी तरुणाई पर्वत करके आपकी जवानी
माझी मोठी छोटी आहे. माझी बुद्धी सांगते जे वाचलंय मी, कृष्णदेव दागिने घालायचे कानामध्ये, कान फुले. तुम्ही जे बोललात दूल की बाली, ते कान फुले म्हणजे कानाचे कुंडल. वारी आले कुंडल हाले, वारी हाले कुंडल हाले, हाले 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 डोळी मोडीत राधा चाले. म्हणून कानाच्या खाली बाली नाही दूल, बरोबर. कानाच्या खाली कुंडल कृष्णाचे भगवान लोपायचे. बुवा तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. दुसरं अजून घ्या बुवा, वैजयंती माळा. वैजयंती माळेचा वापर केला जातो बुवा. चंदन, गोपी चंदन आणि इतर सुगंधित चंदनाचा वापर करतात. फुले श्रीकृष्णाच्या शृंगारात फुलांचा भरपूर वापर केला जातो बुवा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर कुंडल, कानामध्ये कृष्णाने कुंडल घातलं होतं. वास्तविक या कलियुगाचा शक्तीचा नियम आहे की आपण फक्त पदामध्ये प्रश्न घेऊ शकतो, असं गाण्यामध्ये घेऊ शकत नाही. पण आता ठीक आहे, नवीन नवीन शाहीर आले, चांगली गोष्ट आहे. असे बुवा तुम्हाला जोडले भेटले, तुमचा आवाज सुंदर आहे. आणि खास करून सचिन बंधू शिष्य माझे जानकी प्यार प्रेम माझे, याने जास्त प्रेम करतो सचिन बुवा तत्व शिष्य, अभिमान आहे. आणि म्हणून बुवांच्या गोळांची काट देतोय बघा. माय मावले बसल्यात आदर राखूनच. आता त्याने माझ्या काळात काय काय हलवले, डुले 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 डुले. तुमचे मोठे मोठे कुले, वा आमच्या मोठे मोठे कुले. कुले म्हणजे काय? आमचा घरदार मोठा आहे, यादवांचा कुटुंब, तोच वंश करतो बघा. अहो तो मुलगा काय म्हणतो बुवा, बुवा असं नाही ते रोज तो मुलगा असाच म्हणतो. बुवा असंच नाही, कसा खाली कशा जमता, तो मुलगा असाच म्हणतो. बुवा असं नाही. अहो तो मुलगा, तो मुलगा रोजच म्हणतो. अहो बायको पाहिजे गोरी, बायको पाहिजे गोरी. आता तुम्हीच सांगा पाहुणं, कुठे जातील काळ्या पोरी. आता सर्वात गोऱ्या पोरी करायला गेल्या, काळ्या पोरीने काय करायचं? हा, कृष्ण सावळा आहे म्हणून त्याने आता प्रेम केलं, पण राधा गोरी आहे. पण कृष्ण सावळा, पटेलचा विठ्ठल पण काळाच आहे हो. म्हणून आपण ते पाय धरतोच ना. म्हणून म्हणतोय बुवा गोळांची गाठ. ह्याच्या पुढचा विषय मग तुम्ही गायचा बघा, शासू द्या, ऐकू द्या. कशाला हसतेस अगं ताताई चकतेस, तुझी फजेती झाल्यावर, तुझी फजेती झाल्यावर. बस माझा पिस हाय डोक्यावर. आता ह्याने काय विचारलंय, कानाखाली काय कुंडल घालतोय. माझ्या पिस बघा, माझ्या पिस हाय डोक्यावर. मग सांग तुझ्या मास हाय का भोच्यावर. भो म्हणजे भोवरचा भो, त्याच्यावरती मास माझ्या माझ्या पीस आहे. मग तुझा असा भो च्यावरती आहे का पीस? तो म्हणतोय मी वाजवायचं नाही. कशाला हसतेस ताताई चकतेस अगं तुझी फजेती झाल्यावर. माझा पिस हाय डोक्यावर, माझ्या पिस हाय डोक्यावर. सांग तुझ्या मास हाय का भोज्यावर. मग असं हाय का डोक्यावर? मास नाही म्हणत मी, मास नाही म्हणत. म्हणून कशाला हसतेस ताताई चकतेस, कशाला हसतेस ताताई चकतेस, तुझी फजेती झाल्यावर, तुझी फजेती झाल्यावर. माझा पिस हाय डोक्यावर, माझा पिस हाय डोक्यावर, तुझ्या मास हाय का भोज्यावर. माझा पिस हाय डोक्यावर, तुझ्या मास हाय का डोक्यावर. तुझ्या पिस हाय डोक्यावर. सांग तुझ्या हाय का डोक्यावर. चला
भारी ही लपून जाते फेटाय येते नंदाच्या घरी आता स्वतःच्या नवऱ्याला सोडून ही फिरते गावभरी अगं स्वतःच्या नवऱ्याला सोडून ही फिरते गावभरी आणि या सावळ्या कानाची पप्पी येते उचलून गडेवरी बघा भोरीला भोर पिकले पोरी तुला बघून म्या टिपले इथे जे गर्दी लोक आहेत तरुण पोर आहेत हसला तर बाबू हसलाच की नाही कुछ तो गडबड है गया तोडतोय कुछ तो गडबड है भोरीला भोर पिकले बघून तुला मी भोर टिपले काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे राधेची कृष्णाची म्हणून बा कोणा गातोय ये राधे काय करतेस ए पोरी ए राधे काय करतेस तू एवढ्याशा पोराची पप्पी घेतेस असला बरं ए राधे काय करतेस तू एवढ्याशा पोराची पप्पी घेतेस ही राधा मोठी आहे कृष्ण लहान आहे प्रत्येक वेळेला नवरा असून आल्याची ना तू आणि माझ्या घरी येतेस माझ्या आईला सहाळ्या सांगतेस माझ्या यशोदा माझ्या सहाळ्या सांगतेस तरी रात्रीची घरी येतेस मला कडेवर घेतेस माझी पप्पी घेतेस माझी गाळ गुलवाडतेस आणि कुठे कुठे हात लावतेस सांगत नाही पुढे म्हणून ये राधे काय करतेस एवढ्याशा पोराची पप्पी घेतेस ये राधे काय करतेस एवढ्याच्या पोराची पप्पी घेतेस झाले बेदार